मी तुला पैसे देत नसतो. कशाला लागते तुला पैसे? अहो ऐका तर तुम्ही. अरे काय ऐकू नेहमीच तुला याला पैसे लागतील त्याला पैसे लागतील काय मला काय असे फालतू पैसे खर्च करते का मी? कशाला पैसे लागतील तुला? मला साड्या घ्यायच्यात नगरला जाऊन shopping अरे करायची. 3 4 कपाट भरले ती काय पेटून द्यायचेत का काय? किती साड्या आहेत तुझ्याकडे? अहो पण त्या सगळ्या साड्या रिपीट झाल्या. ती साडी परत रिपीट लग्नात घालून गेले तर बाया म्हणतील हिचा नवरा हिला साडी घेत नाही का? एवढं मोठं घराणं आहे, नुसतं चेअरमन करते, नुसते फुगिरी हाणतात, असं होतं ते. ही साडी घातली ना तू, हिचा नंबर आहे ना 100 दिवसांनी येईल. इतक्या साड्या आहेत तुझ्याकडे. अहो नाहक पैसे कशाला खर्च करायला होती मला? पण ते रिपीट झालेल्या साड्या आहेत ना. मला आता लग्न कार्य येते, बर्थडे बुड्डे, मग त्याला साडी नको का नवीन? 50 साड्या अशा आहेत का ज्या उघडूनही पाहिलेल्या नाहीत अजून, नुसत्या आणून तशाच कपाटात ठेवल्या. त्याचं काय करायचंय? तुम्हाला पैसे द्यायचे की नाही द्यायचे? मी पैसे देणार नाही. अहो कधीतरी दान पुण्य करीत जावा. मला जिथं दान पुण्य करायचं तिथं मी करेन, पण तुला काही पैसे मी देणार नाही. या माणसाचं असंच आहे. मला काही घ्यायचं म्हणलं की लगेच किटकिट घालतात. बाकीचे फालतू खर्च स्वतःसाठी करीत राहतात. आता इथून पुढे मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. बाळू तू 2 दिवसापासून सांगतो तू पाणी देऊन नाही राहिला उसाला. ऊसाला पाणी मग तिकडे नाही जात मी. ते ऊस घासल्यात पडू त्याच्यात त्या बिबट्याने पिल्ल दिले तर त्याच्यात मी नाही जात तिकडं. मग काय म्हणते माझी काही माग लागन का काय तुझ्या? आणि खाल्ला बिल्ला म्हणजे मला अरे मग काय ऊस जळून द्यायचा का? मग आता त्या ऊसासाठी मग माझा जीव घालू का मी? माणसं जीव पण महत्वाचा ना राव सरपंच. असं काय करता तुम्ही? हा एक काम करा हा बाळू, हा. तुला 500 कमल्या तुला 500 देतो. दोघं सोबत राहून पाणी देऊन घ्या तेवढं. तुझी रोजंदारी वेगळी, 500 वेगळी. ठीक आहे. मग काय मग काय रात्री जातात आम्ही. 500 मग काय 500 दिलं मग काय अडचण आहे? हो दिवसा ठीक आहे. रात्री जातो. डन सौदा. हा झाला. 500 500 हा. काहीच अडचण नाही. आणि ते बी ऍडव्हान्स देणार तुम्हाला मी कॅश काम व्हायच्या आधी, त्याशिवाय तुम्ही निघणार नाहीत. कॅश बर का? कॅशच रे, तुला कोण ऑनलाईन चल आता टाक. लाईट या चल चला मग. चल. आमदार साहेबांना सांग सभेचं सगळं नियोजन झालेलं आहे. हा खुर्च्या बिरच्या बॅनर बिनर सगळे लावलेले आहेत. काय म्हणणं आहे तुझं? 20 रुपये. हा, पैसे बिशे नाहीत माझ्याकडे. हो द्या ना, लय भूक लागली. अहो सगळं तुम्ही यावंच लागतंय. सगळं नियोजन केलंय. कार्यकर्त्यांना निरोप पाठवलेले आहेत. सगळ्या गाड्या येणार आहेत, गाड्या लावलेल्या आहेत. भूक लागलेली खाल्लेलं नाही काही साधा. हा तर काय नाही, पाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था झालेली आहे. 20 रुपये द्या मला. अरे काय गांठ्या, मी काय करतोय काय बोलतोय? मला लय भूक लागली. मला काय सुचनाच भूक आहे काय सुट्टी बी नाही माझ्याकडे. जरी आणि जा पळे. एवढंच आमच्या हाताने पुण्य. तुम्हाला नाही, ती सगळी व्यवस्था केलेली आहे. आमदार साहेबांना सांगा तुम्ही फक्त स्टेजवर या. सगळी व्यवस्था चेअरमननी केलेली. बाळू तुला काय सांगायचं, आम्ही 12वीला असताना असा अभ्यास केला. लाईट नसायची अख्ख्या गावात. आम्ही कंदील, गॅसची बत्ती याच्यावर अभ्यास केला. म्हणजे आम्ही घरी नव्हतो थांबत. आमचा मित्र परिवार सगळे सरपंच आहेत. आम्ही शाळेत झोपायला. आणि मग ते शाळेत कंदील असायचा, आम्हाला शिक्षक असायचे, आमचा अभ्यास करून घ्यायचे. अशी मेहनत केली आम्ही. तेव्हा सरपंच त्या पदाला गेले, मी इकडे आलो. अभ्यास करावा लागतो त्याला. आता आमचा भाचा जो आलाय आमच्याकडे, त्याला तो सुद्धा खूप मेहनत करतो. तुमच्या भाषेत कौतुक सांगत नका. का बरं? आता 12वीचा निकाल लागले. किती मार्क पडले भाषेला? 85% मार्क आहे त्याला. 85 काय बोलता? 85. बघितलं का मार्कशीट? बघितलं का? बघायची काय गरज आहे? कालच देवेशला विचारलं मी. तो म्हटला मामा मला 85%. त्याला 1000 रुपये दिले. म्हणजे चल सगळीकडे पेढे वाट. हो ऐका ना, माझ्या बरोबर 1000ची पैसे लाव. काय त्याला मार्क आहे 42.17%. हो, काही काही बोलतो गांठ्या. लावा 1000ची पैसे. 1000 माझ्याकडे फोटो आहे. टाकू का गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपला? नाही ग्रुपवर नको टाकू. मला एकदा खात्री करू दे. मी आता त्या देवीची गाठच घेतो आणि बघतो किती मार्क आहेत. पण त्यांनी मला जर 85% मार्क असले ना गांठ्या, तर तुझा आता असा उभा सूल तुला गावाच्या हा. बरं बघ, मला दमच पाडायचा नाही. मी लगेच देवेश खोटं सांगितलं काय दिवस नाही. भाचा आहे आपला, खोटं बोलणारच नाही तो. पण हे गांठ्याचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. याला कुठं वाचता येतंय, ह्यो कुठं शाळा शिकलाय. कोणाचं तरी मार्कशीट पाहिलं 42.17 आणि आता नाही नाही नाही. आता हा सूर्य हा जयद्रथ. मी आहे ना डायरेक्ट जाऊन आहे ना देवीला विचार, मग याचा बेद बघतो. गावाच्या ग्रुपला फोटो टाका. तू उरलेलं कुत्र्याला टाकायचं म्हणजे आम्ही कुत्रे काय? नाही रे देवेश बाळा झालं का फोनवर बोलून? हा बरं आता काय ते परीक्षा झाली तुझी एवढी चांगली, हा किती मार्क पडले म्हणला तू? 85. अरे 85 म्हणजे तुझा वर्गात पहिलाच नंबर आला असेल. आणि ते मार्कशीट कुठे तुझं? मार्कशीट काय लागत दाखव बरं. आहे? मार्कशीट काय लागत आहे? 85 आहेत ना. आपण मला पाहिजे होतं ना. नाही नाही मार्कशीट खरं सांग बरं का तू.
थोडे कमी पडले तर थोडे कमी पडलेत नाही तर मी आहे ना सरांना फोन लावतो नाही तुझ्या. फोन काय लावता फोन नका लावू नको ना? मग ऐका ना तुम्ही किती कमी पडलेत 42% पडले अरे 42% थोडे कमी अरे निम्यानी फरक झाला नाही 85% कुठं 42% कुठं किती फरक आहे मामा अरे किती फरक आहे अरे माझ्या आखीनी मला सांगितलं दादा यो तुझ्यापाशी राहू दे यो बाचा तुझ्यासारखा हुशार कर त्याला डॉक्टर बनन इंजिनियर बनन आणि तू 42% पाडले फक्त इथं राहून सगळे मथुरा पाण्यात घातली तू अभ्यास करता आला नव्हता तुला 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 अभ्यास करता नाही आला मारू अभ्यास नका करता ना नाही मारू आला. नका ना थांब, थांब, मारू थांब. नका ना मला मारायचं नाही बरं का मला लागलेलं तुझं बघतोच येतच बघतो तुझा आता थांब. मामा मला मारायचं नाही बरं का मला लागलंय थांब, तुझा ना तुला खोल तांडाच घालणार. मला नाही तुला मारायचं. सोडीत नव्हतो.